कुल्हड़चा पिता है। ये बनता हे बघ हे बसले बघ हे कसं ये सांबर सांबर भी है सांबर सांबर ए बाबू 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 दोन हातात धर बाबू। झालेली आहे। गुड मॉर्निंग। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। आता आम्ही सकाळ सकाळ पहाटे सगळेजण चाललो आहे जंगल सफारीला। आता आपण आहोत उत्तराखंडमध्ये आणि स्पेशली तुम्ही हा पाठी नजारा पाहत असाल, सगळ्या जीप निघाल्यात जंगल सफारीसाठी आणि हा आमचा 7 जणांचा ग्रुप केला आहे। त्याच्यापैकी आम्ही इथे सगळेजण 7 जण इथे आहोत। समोर साहेब बसलेत आणि चला तर जंगल सफारी एन्जॉय करूया। तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, उत्तराखंड म्हटलं की लगेच आपल्या ओठांवरती 2 शब्द येतात, ते म्हणजे एक नैनिताल आणि दुसरा जिम कॉर्बेट। आणि जिम कॉर्बेटमध्ये स्पेशल काय तर सगळ्यात अट्रॅक्शन असणारी जंगल सफारी। आणि त्याच जंगल सफारीसाठी आता आपण सगळे चाललो आहे। त्याच जंगल सफारीची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करत केली। इथे गेटवरती काउंटिंग चालू आहे। हे बघा काका आहेत इथे। का त्याचं कारण असं आहे की आपण 1 आणि 2 आणि 10 नाही तर जवळपास 400 लोक एकत्र चाललो आहे। हा पहा सकाळचा असणारा मनमोहक नजारा, जो आपल्या कोकणाची आठवण करून देतो। हे बघा कमानीवरती वानर साहेब बसलेत। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात जास्त सगळ्या ओरिजिनल गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सुंदर सीन ज्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये एकही आपण एडिटिंग केली नाही आहे, कोणतंही बॅकग्राऊंड सॉन्ग देखील टाकलं नाही आहे तसं ओरिजिनल तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न आहे। मित्रांनो, या जंगल सफारीला आल्यानंतर प्राणी पक्षी तर पाहायला मिळतातच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंगल आणि झाडांचं महत्त्व हे प्रत्येकाला कळतं। खरं सांगायचं म्हटलं तर ही व्हिडिओ आपली जवळपास 40 ते 50 मिनिटाची होती, पण तरीसुद्धा कटिंग करून आणि एवढे खूप सुंदर सीन या व्हिडिओत अवेलेबल आहेत की ते कटिंग करण्याची इच्छासुद्धा नाही आहे आणि त्या लेवलचे सगळे सीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। मध्येच ड्रायव्हर काकांनी खूप जबरदस्त स्पीड धरलेला, त्याच्यामुळे मोबाईल पकडायलासुद्धा व्यवस्थित जमत नव्हता। पण हा थरारक अनुभव आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला नक्की पाहिजे। मंडळी, ही पहा इकडची नदी, जे असं वाटतंय या सुंदर नदीचं दर्शन घेत घेत आम्ही पुढील जंगलाच्या दिशेनं वाटचाल केली।
अशा पद्धतीनं एक एक प्राणी पक्षी पाहत पाहत आम्ही संपूर्ण जंगल सफारीचा आस्वाद घेत पुढे पुढे सरसावलो. हे बघा, अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी सूचनांचं पालन करणारे होर्डिंग लावलेले आहेत. प्रत्येक प्राणी पक्षी पाहता पाहता सगळ्यात पुढे कोण जाईल आणि सगळ्यात पहिलं कोणाला पाहायला मिळेल याची मात्र चुरस चालू होती. मला वाटतं असं झाडांना महत्त्व जर आपल्या महाराष्ट्रात आणि कोकणाच्या कानाकोपऱ्यात दिलं तर सेम असंच पर्यटन स्थळ आपल्या कोकणात आणि महाराष्ट्रात बनायला वेळ लागणार नाही याची नक्की खात्री आहे. कारण आपल्या कोकणात पर्यटन स्थळं तर खूप आहेत, पण झाडांशी संबंधित असणारं पर्यटन स्थळ बनणंसुद्धा गरजेचं आहे. आणि ही सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हाच एक सुंदर हेतू आहे. मित्रांनो, रस्त्याच्या खालून जाणारे वाहणारे ओढे खूप पाहिले होते, पण हे बघा रस्त्याच्या वरून वाहणारे ओढे पहिल्यांदा पाहायला मिळाले. आणि विशेष म्हणजे इकडचे हे बघा सगळ्याच दगडी अगदी गोलाकार पद्धतीचे आहेत. आणि विशेष म्हणजे उत्तराखंडचं विशेष आपल्याला माहीतच आहे, सगळीकडे पुराचा संभव असतोच. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी होर्डिंग लावलेलेच आहेत. पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर गाडी अजिबात पुढे टाकायची नाही आहे. पण तुम्ही काहीही बोला, हे ओपन जीपमधून केली जाणारी जंगल सफारी आणि अशा पाण्याच्या ठिकाणावरून फिरण्याची मजा खूप वेगळीच आहे. ईश्वर करो आणि अशी सुंदर जंगल सफारी तुमच्या प्रत्येकाच्या सुद्धा आयुष्यात येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. कोण आहे? हे बघा, पुराच्या पाण्याच्या वाहत्या ओघाने पडलेले सगळे खड्डे पाहायला मिळत आहेत तुम्हाला. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सारे गम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद वारे ला 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 ला. या सुंदर गाण्याची आठवण करून देतो हा सुंदर निसर्ग. खरंच निसर्ग ही माणसाला मिळालेली अमूल्य देणगी आहे आणि ही संपत्तीरूपी देणगी आपल्याला सर्वांना जपणं गरजेचं आहे. इकडच्या ठिकाणांची नावं पण खूप भारी आहेत. हे बघा, ढिकाला, राणीकेत, बुवाखाल, पवडी. आता आपण पोचलो आहे आपल्या टर्निंग पॉईंटवरती आणि इथून आपण माघारी फिरणार आहोत. इथे आपल्या रिसीट जमा केल्या जातील आणि गाडी माघारी फिरेल. मित्रांनो, जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतराची ही आपली राईड आहे आणि अर्धी कंप्लीट झाली आहे. बऱ्याचशा गोष्टी येताना आपण टिपल्या आहेत, पण जाताना जास्तीत जास्त अजून गोष्टी टिपण्याचा प्रयत्न असणार आहे. चला तर पुढे जाऊया आपण. हा बघा, हा एक सुंदर सीन आपल्याला पाहायला मिळतोय.
जो ढगाळ वातावरणाचा आहे. हे बघ बघ बसले बघ बघ सर सांबर घे सांबर सांबार नको हा एक खूप भारी अनुभव आहे. चिखल पाणी सगळं मिक्स आहे रस्त्यावरती. आणि म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला खरोखर जर पूर येत असतील त्यावेळेला या रस्त्यांवरून किती प्रमाणात पाणी असेल ते आपल्याला अनुभवता अंदाज लावू शकतो आपण. आणि हो, नदीतून आपण गाडी चालवत नाही आहोत, आपण गाडी आपल्या रस्त्यावरूनच चालवतो आहे. आणि रस्त्यावरून वाहणाऱ्या ह्या नद्या आहेत, त्याच्यामुळं खूप भारी अनुभव आहे. वाटतंय असं जणू काय आपण खडतळ असणाऱ्या नद्यांमधूनच गाड्या चालवतो आहे. आपण रिसॉर्टमधून पहाटे बाहेर पडलेलो आणि आत्ता सकाळचं सुंदर असं सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला घडतं आहे. हे पहा, खूप सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. चला तर आता आपण पोचलो एका विशेष स्पॉटला. इकडचा स्पेशल असणारे आता आपण कुल्हड चहा पिण्यासाठी एका कुल्हड पॉईंटला थांबलो आहे. हे पहा, या कुल्हड पॉईंटजवळ खूप सुंदर असा बघा आपल्याला कोंबडा कोंबडी वगैरे सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. म्हणजे फक्त कोकणातच नाही तर आपल्या इकडंसुद्धा लोक कुक्कुटपालन करतात आणि गावठी कोंबड्यांसारखेच प्रॉपर म्हणजे गावठीच आहेत. जे थोडक्यात गावरान कोंबडी इकडेसुद्धा आहेत. हे पहा, आत्ता मी उभा आहे एका बलाढ्य अशा सागवानी झाडाजवळ. खूप भारी वाटत होतं. हे बघा, तुम्ही पाहू शकताय, यांनी संपूर्ण जरी त्याला हाताने कवळटलं तरी पुढील जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भाग उरतोय. म्हणजे किती जुनं हे झाड असेल याचा आपण अंदाज लावू शकतोय. आणि आपल्याकडे तर जंगलतोड खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. पण मला तुमच्याकडून सुद्धा ऐकायला आवडेल, तुमच्या अंदाजानुसार या झाडाकडे पाहून तुम्ही या झाडाचं वय सांगू शकता. साधारण किती वर्षापासून जुनं असलेलं हे सागवानी झाड असेल. मित्रांनो, हा आहे इकडचा स्पेशल बनमस्का आणि त्याच्यासोबत असणारी ही खूप सुंदर अशी कुल्हड चहा तुम्हाला पाहायला मिळते. चला तर मग या आमच्यासोबत तुम्हीसुद्धा कुल्हड चहाचा आस्वाद घ्या. आपण थांबलोय आता मध्येच इकडची स्पेशल अशी कुल्हड चाय पिण्यासाठी आणि त्याच्यासोबत आपण बन मस्का खातोय. हे बघा, सगळेजण या साईडला कुल्हड चहा पित आहेत. कुल्हड़ चाय किसकी कुल्हड़ चाय मित्रांनो, कुल्हड चहाच्या शेजारीच खूप सुंदर हा बघा एक सीन आपल्याला मिळाला. तिथं आपण टिपला आहे.
हे पहा, हे जाहीद अली सर आहेत. त्यांनी आम्हाला जंगल सफारी करून दिली. अतिशय सुंदर पद्धतीनं सगळे सीन आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. अरे ते पडणार नाही तर असं जाईल उडून पिशवी आपली. हो जांभळे, काय दगडी वाटताव का? दाखवा हातात ना. कोणाला मारायला बिरा अरेस्ट करतील डायरेक्ट. सर कोंबडी हो सर. हां बाय बाय. होत नाही का? अशा प्रकारे आपली कुल्हड चहा पिऊन झाली आणि आपण तिथून पुढील प्रवासाला वाटचाल केली. आणि हो, बरं झालं, सगळ्यात पहिलं जाऊन आपण तेथील कुल्हड चहाचा आस्वाद घेतला, नाही तर आता गर्दी वाढत चालली होती आणि त्या गर्दीमुळं आपल्याला देखील उशीर झाला असता. मित्रांनो, माझी ही दुसरी वेळ आहे उत्तराखंडला येण्याची आणि तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा यायला मिळालं आहे. पण गेल्या वेळेला जंगल सफारीची एवढी प्रॉपर व्हिडिओ करता आली नव्हती, पण तुमच्या आशीर्वादामुळं सपोर्टमुळं पुन्हा एकदा चान्स मिळाला आणि तो व्यवस्थितरित्या टिपण्याचा मी प्रयत्न केला आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, ह्या संपूर्ण जंगलाच्या गोष्टीमुळं ह्या एरियाला पर्यटकसुद्धा खूप सारे व्हिजिट करतात आणि बरेचसे खूप सुंदर रिसॉर्टसुद्धा इकडे अवेलेबल आहेत. आणि सोबत सांगायचं म्हटलं तर बरेचशा ठिकाणी जे पाणी वाहतं आहे ते काही ठिकाणी कॉफीच्या आकाराचं आहे, तर काही ठिकाणी अगदी स्वच्छ पाणी आपल्याला पाहायला मिळते जे झऱ्यांच्या माध्यमातून येते. आत्ता आपण मात्र परतीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे आपल्या रिसॉर्टच्या दिशेनं आणि आत्ताच थोड्या अंतरावरती पुढे एक सुंदर साकब आहे. तो तुमच्यापर्यंत मला पोचवायला नक्की आवडेल, कारण येताना कॅमेरा रेडी नसल्यामुळं त्याचं शूट करता आलं नाही आहे. चला तर, हा एक सुंदर टर्न आपल्याला पाहायला मिळतो जिथं अक्षरशः 3D गोष्ट पाहिल्यासारखी वाटते. साकव संपताच डाव्या बाजूला हे सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर प्रकारचे होर्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. हम सब मिलकर पेड़ लगाएंगे और वनों को मिटने से बचाएंगे. हे पहा, इथून कालाढुंगी 31 किलोमीटर आहे आणि आपलं रामनगर 2 किलोमीटरवरती आलं आहे. झाडांसंदर्भात आणि जंगलासंदर्भात साधारण माझ्या माहितीत तरी मी जिकडे फिरलो आहे त्याच्यापैकी सगळ्यात स्ट्रिक्ट कुठे नियम पाहायला मिळाले असतील तर मला इथे उत्तराखंडला पाहायला मिळाले. खूप भारी वाटलं, कारण जंगलांचं रक्षण केलं जात आहे.
मित्रांनो, पुढच्या वर्षी देखील नक्कीच तुमच्या आशीर्वादानं इकडं आपली फेरी होणार ट्रेनिंगसाठी, आणि त्यावेळेला कदाचित आपल्याकडे याच्यापेक्षा जास्त साहित्य असेल शूटिंग संदर्भात. त्याच्यामुळं याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. इथून आपण आतमध्ये वळणार आहोत. इथून सीतावनी 23 आणि अल्मोडा 140 किलोमीटर अंतरावर आहे. थँक्यू सो मच SLPS मॅनेजमेंट, आर्मी मॅनेजमेंट आणि डॉक्टर संजीव कुमार सर. तुमच्यामुळं आज जंगल सफारी अनुभवायला मिळाली, ती पण दुसऱ्यांदा. आशा करतो पुन्हा एकदा वर्षभरानं इकडं तुमच्या आशीर्वादानं फेरी होईल. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुल है इसके ये गुलसिता हमारा. या वाक्याचा अर्थ या निसर्गाशी संबंधित आहे, आणि आत्ता आपण ज्या एरियात आहोत तो सुद्धा आपल्या हिंदुस्थानाचा एक भाग आहे. आणि गर्व वाटतो सांगायला, जिथं झाडांना महत्त्व दिलं जातं असा आमचा भारताचा भाग, त्याच्यामुळंच तो प्रसिद्ध आहे. आत्ता मात्र अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आणि संत गतीनं एकापाठोपाठ एक सगळ्या जीप आपल्या रिसॉर्टच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. आणि खूप भारी वाटतं आहे हा अनुभव घेताना, कारण लाईफमध्ये हा योग कधी आला नव्हता, तो सुद्धा आलेला आहे. आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवतानासुद्धा खूप भारी वाटतं आहे.
राईडच आहे आपली एक. पुढं घुसवशील कुठं? अशा प्रकारे जंगल सफारी आपली पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चला भेटू तर पुढील व्हिडिओमध्ये. बाय.